जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन परमपूज्य शंकर महाराज स्कंदारकर लिखित या ग्रंथाचा अभ्यास आपण करतो आहे. हे आज बोलण्याचं कारण असं की आज आपण एका नवीन अध्यायात प्रवेश करतो आहे, म्हणून एक आठवण म्हणून. आज 6व्या अध्यायाला आपला आज प्रारंभ होणार आहे. तसा थोडासा प्रारंभ मागच्या वेळेला झाला होताच. आपण थोडासा प्रवेश ज्याला म्हणतो अध्यायामध्ये, तो आपण करण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या सद्भाग्याने आपल्याला काही दिवसांपूर्वी श्रद्धेय मुळे शास्त्री यांचं फार उत्तम मार्गदर्शन लाभलं होतं. त्यांनी आपला कुठल्या दृष्टीने या अध्यायाकडे बघावं याची दृष्टी आपल्याला दिली होती. तर ते लक्षात ठेवून, ते स्मरणात ठेवून आपण सुरुवात करूया. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना तत्वमसी महावाक्य आहे. त्यातली जी 3 पदं आहेत, तत्, त्वम आणि असी, तर भगवद्गीतेचे जे 18 अध्याय आहेत त्यातले पहिले 6 अध्याय हे त्वम पद विवरण करतात. पुढचे 6 तत्पदाचे आणि शेवटचे 6 असी पदाचे. हे आपण अनेक वेळा ऐकले. मधुसूदन सरस्वती नावाचे प्रकांड पंडित होऊन गेले, त्यांचं हे मत आहे. थोडक्यामध्ये त्वम पदाचं वर्णन करणारा हा शेवटचा अध्याय, 6वा अध्याय. त्याचं शेवटच्या श्लोकाचं महात्म्य आपल्याला त्या दिवशी श्रद्धेमुळे शास्त्रांनी सांगितलंच होतं. एकदम आपल्याला शेवटच्या श्लोकावर उडी मारायची नाही आहे, पण एक स्मरण करून देतो फक्त. आणि एक उजळणीचा भाग म्हणून आपण पटकन एक 2-3 मुद्दे बघूया की आपल्याला या अध्यायामध्ये काय, कुठलं तत्वज्ञान आपल्याला श्रवण करायला मिळणार आहे, आणि मग आपल्या वाचनाकडे वळू. तसं हे त्वम पदाचं विवेचन करणारा हा शेवटचा अध्याय, भगवद्गीतेतला 6वा अध्याय. याच्यामध्ये ध्यानयोग, हठयोग आणि साम्ययोग याचं वर्णन येतं, विवेचन येतं, असं आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. साम्ययोग याचा अर्थ आपण करून घेतला होता, ज्याला परमपूज्य काकांच्या भाषेमध्ये, आता त्याला आपण नवीन शब्द करूया, बाध योग. आता योगाची भाषा सुरू आहे म्हणून काका त्याला बाध समाधी असं म्हणतात. चालती बोलती समाधी असंच इथे या ग्रंथामध्ये वर्णन आहे, ज्याला नारायण महाराज सहज योग म्हणतात, असं आपण मागच्याला ऐकलं होतं. वेगवेगळे शब्द आहेत, पण साधारण आशय तोच आहे, भूमिका तीच आहे की यत्र यत्र मनोर्याती तत्र तत्र समाधी. दृग्दृश्य विवेकमध्ये जी भूमिका मांडलेली आहे की आपल्याला म्हणजे थोडक्यात थोडं स्पष्ट बोलायचं झालं आणि वेगळ्या शब्दात मांडायचं झालं तर निर्विकल्प समाधी हे ध्येय परमपूज्य काकांनी आपल्यासमोर कधीच ठेवलेलं नाही. मग तिचा पाठपुरावा करू नये का असा अर्थ नाही आहे. तो ध्येय ते नाही आहे. पुन्हा ते साधन असू शकतं, कारण तिथून व्युत्थान पावंच लागतं. प्रारब्ध आपल्याला तिथे फार काळ थांबू देत नाही. मग असं होऊ शकतं एखाद वेळेस. अशा कथा आहेत रामायणामध्ये. कथा आहे का बहुरूपियाची, त्यांनी निर्विकल्प समाधी लावून दाखवली होती. ते थोडक्यामध्ये त्यांचा तेवढा पुरती म्हणूया प्राणायामाचा अभ्यास होता, चित्ताचा निरोध त्यांना करणं शक्य होतं, पण तरीही जगत सत्यत्व गेलं नव्हतं. अशी ती कथा आहे, तुम्हाला कदाचित माहिती नसेल तर. 10,000 वर्षांनी जेव्हा प्रभू रामचंद्र आणि वसिष्ठ मुनी जेव्हा तिथे होते आणि त्यांनी ते बांधकाम सुरू असताना तो दगड हळूच हलवायला सांगितला वसिष्ठ मुनींनी, आणि तिथे 2 बहिरूपी ध्यानस्थ बसलेले त्यांना दिसले. उठता क्षणी त्यांनी पहिला प्रश्न रामाला केला, आमच्या 10,000 मुद्रा कुठे आहेत? कारण 10,000 वर्षापूर्वी जो राजा होता तेव्हा त्यांना असं म्हटलं होतं की तुम्ही मला निर्विकल्प समाधी लावून दाखवा, मी तुम्हाला 10,000 मुद्रा देतो, सुवर्ण मुद्रा. तो संस्कार चित्तावरती तसाच कायम होता, पण समाधी लागली होती. थोडे बारकावे आहेत, आपल्याला फार त्याच्यात जायला नको, कारण सूक्ष्म प्रांत आहे तो. पण सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की बाध समाधी हे आपलं ध्येय आहे. आणि बाध समाधी म्हणजे काय? आपण बाध या शब्दाची व्याख्या मागच्याला पाहिली होती की दृढ मिथ्यात्व निश्चय, याला बाध असं म्हणतात. आणि तो साधल्यानंतर यत्र यत्र मनोर्याती तत्र तत्र समाधयाशी, जिकडे दृष्टी जाईल तिकडे समाधीच आहे, अशी अवस्था जी येते. आणि मग त्याच्यात त्या ज्ञानाचे, त्या महात्म्याचे व्यवहार नेहमीसारखे सुरू राहतात.
पण त्याच्या आत्मस्थितीला धक्का पोहोचत नाही. हे आपलं ध्येय आहे. ही आदर्श स्थिती आपल्यासाठी आहे. मुद्दा एवढाच आहे की या अध्यायात आपल्याला हे बघायचं आहे की या 3 आपण साम्ययोगाचं वर्णन बघत होतो. या 3 योगांचं वर्णन माऊलींनी भरपूर ओव्यांमध्ये केलेला, पुष्कळ ओव्या आहेत. आपण त्याची संख्या मागच्याला पाहिली होती. ध्यानयोग थोडक्यामध्ये म्हणजे अष्टांग योग ज्याला म्हणता येईल दुसऱ्या भाषेत, त्याचं थोडक्यात वर्णन आहे. हठयोगाचं बरंच वर्णन आहे. तो वरच्या भूमिकेचा आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणून प्रिय आहे. कदाचित त्यातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागू पडणार नाहीत, कारण आपण प्रापंचिक आहोत. त्याच्या कठोर साधना, कठोर त्याचे जे नियम आहेत ते आपण सगळे बघणार आहोत हळूहळू. पण त्यातनं आपल्याला काय घ्यायचं आहे हा अभ्यास करतच आपण पुढे जाणार आहोत. आणि शेवटी जे ध्येय आहे आपलं ते साम्ययोगाचं. पण त्याहीपेक्षा एक साधक म्हणून आपल्या सगळ्यांसाठी हे महत्त्वाचं आहे की हे जे आहेत ते तुम्ही त्याला ध्यानयोग म्हणा, म्हणजे अष्टांगयोग म्हणा पतंजलींचा, किंवा हठयोग म्हणा ज्याला पंथराज कुंडलिनी योग असाही शब्द वापरलेला आहे, किंवा साम्ययोग म्हणा, या सगळ्या हे केवळ परोक्ष ज्ञान राहू शकतं. हे केवळ पुस्तकी ज्ञान राहू शकतं. हे पुस्तकी ज्ञान राहू शकतं जर आपण अधिकार नाही कमावला तर. मूळ मुद्दा तो आहे. आणि हा महत्वाचा मुद्दा हा म्हणूनच अगदी अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति या श्लोकाची सुरुवातच आहे. पहिला श्लोक आहे 6व्या अध्यायातला. म्हणजे हे जे अंतरंग साधन आहे ध्यानयोगाचं म्हणा, किंवा सारखं सारखे नावं घेतोय मी, ती हठयोग म्हणा किंवा कुठलंही म्हणा, अंतरंग साधनाकडे जाण्याच्या आधी बहिरंग साधन पूर्ण व्हावं लागतं. अर्थात त्या हातात हात घालून जाणाऱ्या गोष्टी आहे. म्हणजे आज बहिरंग संपलं आणि आता उद्यापासून अंतरंग सुरू, असं कधी नसतं. पण बहुतांश ढोबळ मानाने बहिरंग संपल्याशिवाय अंतरंगात जरी आपण ते साधन केलं तरी आता 6व्या अध्यायातला शब्द वापरून घेतो, त्याच्यावरती आरूढ होता येत नाही. 6व्या अध्यायात हा शब्द आपल्यासमोर बऱ्याच वेळेला येणार आहे. थोडक्यामध्ये काय आहे की ध्यानयोगाचं जे बहिरंग आहे, आता अंतरंगाच्या भाषेत न बोल, सुरुवात अंतरंगाकडनं केलेली आहे. त्यामुळे ध्यानयोगाचं जे बहिरंग आहे ते कर्म आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत ध्यानयोगावरती आरूढ होण्याचं सामर्थ्य आपल्याला येत नाही तोपर्यंत अधिकारी गृहस्थाला कर्म म्हणजे अर्थातच निष्काम ते करायला हवं. आणि म्हणून पहिला श्लोक जो आहे तो कर्माच्या स्तुतीवर आहे. अनाश्रित कार्यम कर्म करोति. मोठं वाक्य होतं. वाक्य मोठं होतं कारण आचार्य बोलतात आहेत भाष्यामध्ये. भगवद्गीतेवरचं जे भाष्य आहे आद्यशंकराचार्यांचं, त्याच्यामध्ये आचार्यांनी काही एक सुरुवातीला भूमिका मांडली आहे. ती आपण त्या श्लोकापर्यंत आपण जेव्हा जाऊ तेव्हा बघूया. पण एवढा विचार आत्ता मनामध्ये ठसवून ठेवूया सगळेजण की जर मी अधिकार नाही कमवला तर हा 6वा अध्याय हे फक्त शुद्ध मराठीमध्ये थेरॉटिकल नॉलेज राहणार आहे. आणि ध्यानयोग म्हणून हे अंतरंग साधन आहे. त्याच्यावर जर मला आरूढ व्हायचं असेल तर त्याचं बहिरंग साधन ज्याला निष्काम कर्म, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की फिरून फिरून गाडी भगवद्गीतेची सारखी तिथे कशी येते बा, किती महत्वाचं आहे निष्काम कर्म करणं. आणि मागच्याला आपण तो विचार केला होता की चित्त जर आपलं शुद्ध नसेल, चित्त जर आपलं शांत नसेल तर ते अत्यंत अस्थिर असतं. कर्माने चित्त शुद्धी होते, निष्काम कर्माने चित्त शुद्धी होते, निष्काम उपासनेने चित्त शांत होतं. आणि जे शुद्ध नसतं ते शांत नसतं. अजून एक नियम. तर मुद्दा असा की जे चित्त शुद्ध नाही, जे शांत नाही, ते अस्थिर असतं. आणि चित्त स्थिर करणं ही तर पहिली पायरी आहे. कल्पना करा, आपण ध्यानाला बसलो, कुठल्याही प्रकारचं ध्यान असो, ते वैचारिक ध्यानमार्गाने जाणारं ध्यान असो, का प्राणायामाच्या माध्यमातून प्राणांवर मिळवलेला विजय असो, की नामसाधना असो, कुठली साधना, भक्तीत सुद्धा जर देव हा जो माझा प्रेमाचा विषय आहे तो सोडून जर बाकीच्या विषयांवरती माझं प्रेम असेल, मी जसं कर्म निष्काम करायला हवं तसं केलं नसेल, त्याचा कुठली साधना होऊ शकत नाही. इज द पॉइंट. त्यामुळे चित्त अस्थिर असतं
ते पहिले स्थिर करावं लागतं आणि मग स्थिर झालेलं चित्तच एकाग्र करता येतं. एक छान विचार आला चिंतनामध्ये, त्या संदर्भात सांगतो की आपण जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा ज्या तत्वाचा अनुभव घेण्यासाठी आपण बसलेलो असतो, ज्याला आपण स्वरूप ज्ञान म्हणूया, साक्षात्कार म्हणूया, ब्रह्मसाक्षात्कार म्हणूया, अनेक शब्द आहेत त्याला, आपण नेहमीच तो विषय बघतो, स्वरूपानुभूती म्हणूया, तर ह्याच्यासाठी त्याचा हे जे मागचे प्रांत पहिले मागे टाकावे लागतात. म्हणजे सुरुवातीला बसल्यानंतर माझं जे चित्त अशुद्ध असतं, अशांत असतं, आता तिथे शुद्ध करण्याची वेळच नाही आहे. ती शुद्ध चित्त घेऊन मी बसलो आहे गृहीतच धरायला पाहिजे तिथे. ठीक आहे, अशांत असू शकतं. आता आजच आपण अनुभव घेतला, तुम्ही आलात सगळेजण माझ्यासमोर, समोर इथे बरेच जण बसले आहेत, ऑनलाईन जे आहेत त्यांना सांगतोय. तर तुम्ही बाहेरनं आलात तेव्हा हालत होतं आपलं, आंदोलित होतं चित्त, पण इथे आपण एक 20 मिनटं 22 मिनटं जे काही नामस्मरण केलं नुसतं, त्यांनीच किती फरक पडला हे तुमच्या लक्षात येत असेल. आपण त्याच कारणाने पहिले नामस्मरण करतो आपल्या प्रत्येक चिंतनाच्या आधी. मुद्दा असा की शांतता, म्हणजे हे जे एक शुद्धता, शांतता, याच्यामध्ये आपण शोधतोय ते तत्व, त्या तत्वाच्या शोधण्याच्या मार्गासाठी आपण बसलेलो आहे, त्या तत्वाला शोधण्यासाठी. पण हे जर साधक नसेल तर इथेच गटांगळ्या खात राहतो साधक अनेक वर्ष. कारण अधिकार प्राप्ती नाही, मी जसं मगाशी म्हणालो, बहिरंग पूर्ण झालेलं नाही जसं व्यवस्थित हवं तसं, आणि अंतरंगाला सुरुवात केली आहे. पुन्हा करू नये का असं नाही आहे, हातात हात घालून चालणाऱ्या गोष्टी आहे. तसं नसतं तर सद्गुरूंनी ध्यान शिकवलंच नसतं करायला. पण ध्यानावर आरूढ, इथला शब्द पुन्हा तेव्हाच होणार आहे जेव्हा हे सगळं परिपक्व होणार. तर आपण शोध घेतोय त्याचा. पण जेव्हा चित्त आता स्थिर झालेलं आहे अशी कल्पना करूया, आणि आता ते एकाग्र होण्याच्या मार्गावरती आहे, याचा अर्थ काय आहे, वेध घेणं सुरू झालेलं आहे. मगाशी आपण काय करत होतो, शोध घेत होतो, आता वेध. आणि जेव्हा ते एकाग्र, आता हा साधारण धारणेचा प्रांत आहे असं कल्पना करूया. आता आपण ध्यानाकडे जातोय, ती एकाग्रता टिकते आहे, ती सारखी तुटत नाही आहे, सारखं चित्त बाहेर आत बाहेर आत बाहेर करत नाही आहे, वेध सुरू झालेला आहे. आणि मग ते शुद्ध जाणीव, त्याला बोध. आता त्याच्यात एक शेवटचं वाक्य सांगतो आणि मुद्दा पूर्ण करतो की शोध करायचा असतो, वेध घ्यायचा असतो आणि बोध व्हायचा असतो. करण्याचा प्रांत शोध आणि वेधपर्यंतच आहे, बोध हा होण्याचा प्रांत आहे. विवृणुते तनुम स्वाम, मुंडकोपनिषद. एक छान, एक नवीन काय म्हणूया त्याला, पैलू, तीच गोष्ट पण वेगळ्या दृष्टिकोनातून आपण विचार करू शकतो. आणि ही जी पूर्वतयारी आहे ना, नेमकं ह्याच आपल्याला कंटाळ येतो. असं वाटतही असेल कोणाला की काय तेच 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 सांगतात, ते कधी एकदाचं संपताय, सारखं येऊन आपलं निष्काम कर्मावरती. ते कोणी शास्त्रीय संगीत शिकणार इथे असतील, वाद्य असेल किंवा गायन असेल, तर ते या अनुभवातनं गेले असतील की अनेक जण उत्साहात शिकायला सुरुवात करतात. गायन म्हणा किंवा एखादं वाद्य काही असेल, संतूर असेल, सतार असेल, तबला असेल, जे काय असेल ते. सुरुवातीला नवीन नवीन खूप उत्साह असतो, सगळे शिकतात, वर्ग क्लासला जातात, सगळं करतात. आणि मग एक असा काळ येतो, आता त्याला साधकच म्हणूया, संगीताचा साधक म्हणूया, त्याच्या जीवनात असा काळ येतो की तिथे बहुतांश 10 पैकी 8 लोक गळतात. का? कारण तिथून तो कंटाळवाणा प्रांत सुरू होतो. कशाचा? घोटा. आता मग ते अलंकार असतील, त्याला पलटे म्हणत असतील. कारण काय होतं, मला दिसत असतात ते, आता समजा मी तबला शिकतोय, मला डायरेक्ट दिसतो तो झाकीर हुसेनच. संतूर असेल तर मागच्या आठवड्यातच किंवा या आठवड्यातच मला वाटतं पंडित शिवकुमार शर्मा यांचं निधन झालं, आपलं संतूर माइस्ट्रो. त्यांना वंदन करतोय निमित्ताने, माझ्या गुरूंचे गुरु आहेत ते. मला संतूर म्हटलं की तेच दिसतात, म्हणजे त्यांचं संतूर ऐकून संतूर वाजवावं असं वाटतं. पण मी वाजवायला बसलो की घरचे लोक घर सोडून जातात, कारण माझं वादन त्यांच्या वादनाच्या जवळपासही नसतं. कारण काय, ही जी पूर्वतयारी आहे केलेली नसते, ना लईचा अभ्यास केलेला असतो, ना तालाचा अभ्यास केलेला असतो, आणि तो मला कंटाळवाणा वाटतो. आणि मला संतूर मात्र वाजवायचं असतं एकदम शिवकुमार शर्मांचं. तसं आपलं या प्रांतामध्ये होतं. निष्काम कर्म करायची तयारी नाही,
निष्काम उपासना करण्याची तयारी नाही आहे. पुढे सगळं विषय येणार आहे. 2 प्रकारची कर्म असतात. तो आपण प्रत्यक्ष त्या श्लोकावरती येऊ तेव्हा बघूया की एक सकाम कर्म असतं, काम्य कर्म म्हणतात. पूर्वीच्या काळाची भाषा वापरायची झाली तर आपल्याला माहिती आहे सगळी नित्य नैमित्तिक प्रायश्चित्त, काम्य, निषिद्ध वगैरे असे कर्माचे प्रकार होते. एक काम्य प्रकारचं कर्म असतं आणि एक त्या कर्माच्या आसक्तीतून सुटणारे कर्म असतं, जे आपल्याला मोक्षाकडे घेऊन जातं. ते निष्काम. काम्य निराश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति. ते कार्यम हा जो शब्द आहे ना त्याच्यामध्ये हे अनस्यूत आहे. त्याला कर्तव्य कर्म असं म्हणतात. कर्तव्य तर करायचीच आहेत आपल्या सगळ्यांना, पण ती निष्काम पद्धतीने करायची. आणि हा जो ध्यानयोगावर आरूढ होण्याची इच्छा करतो त्यांनी प्रथम निष्काम कर्म करावं, आणि असा कर्माने चित्तशुद्धी झालेल्यावर तो साधक असतो. तो मग पुढे यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या क्रमाने तो ध्यानयोगावरती आरूढ होतो. त्याला योगारूढ असं म्हणतात. हे अष्टांग योगाचं वर्णन, की ज्याला वनात जावं लागत नाही, ज्याच्या अनुष्ठानाकरता त्याला निगूढ मठ असावा, शिवालय असावं अशी कुठलीही आवश्यकता नाही, की जी हठयोगा करता आहे. हठयोगाचे नियम अत्यंत कडक आहेत, पण ध्यानयोगापेक्षा हठयोगापेक्षा ध्यानयोग सोपा असल्यामुळे गृहस्थाश्रमात राहून देखील अग्निसेवा न सांडता, निराग्निर्न तो आहे शब्द पहिल्या श्लोकामध्येच. अग्निसेवा म्हणजे त्या काळचं कर्तव्य कर्म. थोडक्यात गृहस्थाश्रम न सांडता तो करता येतो. हा एक विषय आपल्यासमोर पुढे येणार आहे. हठयोगाचं फार मोठं वर्णन आहे, ते आत्ता आपण सोडून देऊया. आत्तापासून आपल्याला त्याचा विचार करायची गरज नाही. त्याला पंथराज कुंडलिनी योग असंही म्हटलं आहे. मी मगाशी म्हणालो की ध्यानयोगापेक्षा हठयोग हा वरच्या भूमिकेचा असल्यामुळे श्री ज्ञानेश्वर महाराजांना हाच योग अधिक प्रिय आहे असं खंदारकर महाराज म्हणतात. आणि पुढे साम्य योगाचाही विषय आहे, पण तोही बघितला. चालती बोलती, ज्याला ब्रह्मसमाधी असं म्हणतात. आणि एक छान प्रश्न अध्यायाच्या शेवटी शेवटी अर्जुनाने विचारला आहे, की जर एखादा साधक हा अभ्यास करत असताना त्याचं प्राणोत्क्रमण झालं तर त्याचं पुढे काय होतं, असा एक छान प्रश्न अर्जुनाने भगवंतांना विचारला आहे. की ज्याला मोक्षसुख, त्यावर भगवंत म्हणाले की मोक्ष सुखाविषयी ज्याला आस्था आहे त्याला मोक्षाशिवाय दुसरी गती नाही, पण त्याला काही काळ लागतो. मग त्याचं मरणोत्तर काय होतं, मग तो परत या मृत्यूलोकात येतो तेव्हा तो कुठे जन्म घेतो तो जीव, हे सगळं वर्णन या अध्यायाच्या शेवटी शेवटी आलेलं आहे. भगवंतांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. एक ग्रंथ आहे, त्याचं नाव आत्ता मला एकदम आठवत नाही आहे, सुरुवात नामावर नाही तरी, पण त्याच्यात एक छान असा विषय आहे की आपल्या अवतीभोवती खूप लोक असतात. आपण जर त्यांचा जीव या भूमिकेतून जर विचार केला तर तो जीव कुठल्या प्रवृत्तीचा आहे याच्यावरून तो कुठून आला आहे याचा अंदाज येतो. असा एक सुंदर विषय तिथे आलेला, त्याची मला आता आठवण झाली. का? कारण पुनर्जन्म हा आपल्या हिंदू धर्माचा अगदी मूलभूत सिद्धांत आहे. तो जर मानला नाही तर अनेक सिद्धांत कोलमडून पडतील. तो मुख्य सिद्धांत आहे, म्हणून मूलभूत सिद्धांत आहे. तो आपल्याला सगळ्यांना मान्यच आहे, त्याच्यावर आपली श्रद्धा आहे सगळ्यांची. त्यामुळे एखादा जीव जेव्हा एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये जन्माला येतो त्याच्या पाठीमागे कारण परंपरा असते, कार्यकारण भाव असतो. त्या ग्रंथामध्ये असं प्रतिपादन केलेलं आहे की जे असे खूप हपापलेले जीव दिसतात आपल्याला, त्याचे बहुतांशी गुन्हेगारी प्रवृत्तीचेच असतात. कारण त्यांना हपापलेलेच हा शब्द आहे, त्याला सारखं हवंच असतं आणि त्याची तीव्रता इतकी असते की ते नाही मिळालं तर ते ओरबाडून घेण्याची वृत्ती त्यांची असते. आपण याला ओरबाडून म्हणतो आजच्या भाषेमध्ये. लुटून घेणं, एखादी गोष्ट जबरदस्तीने अत्याचाराने हिरवून घेणं दुसऱ्याची. असे जीव जेव्हा दिसतात तेव्हा समजावं की ते खालच्या योनीतून वर आलेले आहेत. माहिती आहे ना आपल्याला, वरून या का खालून या, यावं इथेच लागतं शेवटी. या नरदेहाची न संबंध आहे. मागच्याला काल विचार केला होता आपण मागच्या वाचनामध्ये, या नरदेहाचं महात्म्य काय. आणि ती व्यवस्था फक्त याच देहामध्ये. पुण्य संपलं की वरून खाली यावं लागतं, पाप भोगून संपलं की खालून वर येतात. आणि जे असे शांत स्वभावाचे, समाधानी, साधारण, तृप्त, समजावं वरून आलेले जीव आहेत. कारण ते भोगून आलेले असतात, त्याचं कारण दिलेलं आहे त्यांनी.
ह्यांना तिथे मिळतच नसतं, कारण ते नरक यातनच भोगून आलेले असतात. म्हणून त्यांना असं कधी एकदाच मला हे सगळं मिळेल, हवं आहे, अशा प्रवृत्तीचे ते लोक असतात. असो, एक त्या ग्रंथामधला मुद्दा सांगितला. तर या प्रस्तावनेसह आपण प्रत्यक्ष ओव्यांकडे वळूया. श्री विठ्ठल ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 6. आता आपण हाही विषय मागच्याला बघितला होता की या अध्यायाची जी सुरुवात आहे त्याच्यामध्ये संजय उवाच असा श्लोक नाही, पण माऊली आपल्याला कथा सांगते, आणि इतकी सुंदर कथा ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात आहेत की ज्याला आपण कॉर्पोरेट भाषेत स्टोरी टेलिंग म्हणतो. यू कॅन लिटरली सी स्टोरी टेलिंग इन ज्ञानेश्वरी, सिरियसली, शुद्ध मराठीमध्ये बोलतो. कारण भगवद्गीता आणि भगवद्गीतेचं विवेचन असं एखादा ग्रंथ घ्या तुम्ही आणि त्याच्या बाजूला ज्ञानेश्वरी ठेवा. कथा ज्याला म्हणतात, कसं समोरच्या श्रोत्याला, आणि ते आपण बघणार आहोत काय बहार आणली आहे माऊलींनी. 38 ओव्यांची प्रस्तावना आहे या ग्रंथाला. 38 ओव्यात पहिले आणि मग पहिला श्लोक येणार आहे. काय माऊलींनी वर्णन केलेलं आहे, सुंदर, प्रतिम, आणि कसं कथा या दृष्टीने ते खुलवत नेलेलं आहे ते बघूया आपण. पण त्याचाच एक भाग म्हणून माऊली आपल्याला हेही सांगतात आहे की आता आपण विसरलो असू, कारण आपल्या डोळ्यासमोर कदाचित भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला गीता सांगतात आहेत, त्यांचा संवाद सुरू आहे, एवढंच असेल आहे. पण हे राजवाड्यात बसून संजय ऐकतोय आणि ते धृतराष्ट्राला सांगतोय, हे आपल्याला जरी विसर पडलेला असला तरी माऊलींना पडलेला नाही आहे. त्यामुळे त्यांनाही माऊली मध्येच असं आणतात आहेत, चित पुन्हा आपल्या त्याच्यामध्ये आणतात आहेत, आपल्या खेळामध्ये, की बाबा त्यांचा काय संवाद सुरू असेल, अशी एक कल्पना. आणि ही कल्पना करून माऊली म्हणते की मग राया ते म्हणे संजयो, तोची अभिप्राय अवधारिजो, श्रीकृष्ण सांगती आता जो योगरूप. मग संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला की श्रीकृष्ण अर्जुनाला जो अष्टांग योग विषयक अभिप्राय सांगणार आहेत तोच आता ऐक. संजयला खूप आनंद झाला स्वाभाविक, कारण आता भगवंत म्हणाले अर्जुनाला की आता मी तुला सांगणार आहे तो योग, अतिशय छान पद्धतीने सांगणार आहे, वगैरे वगैरे. आपण ते सगळं 5व्या अध्यायाच्या शेवटी पाहिलं. इकडे संजयाला आनंद झाला, कारण तोही ऐकतोय. आपल्याला माहिती आहे व्यासांच्या कृपेने त्याला ती दृष्टी मिळालेली आहे, साहजिकच त्याला खूप आनंद झालेला आहे. सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे, की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. म्हणजे काय सुंदर वर्णन केलं बा. ब्रह्मरसाच्या जेवणाचा प्रसंग नारायणाने अर्जुनाकरता सहज केला असता त्याच वेळी आम्ही पाहुणे म्हणून प्राप्त झालो आहोत. किती सुंदर आणि छान वर्णन आहे बा. किती माऊलींनीच करावं. मी सांगितलं ना, कथा कशी सांगावी आणि कोणती सांगावी हे महत्वाचं आहे. तो येणार आहे विषय पुढे. कथा आपणही सांगतो, नको त्या सांगतो. ब्रह्मरसाचं जेवण, आणि कल्पना अशी केली आपण तिथे पाहुणे म्हणून गेलो वेळेवरती, कारण आपला खरं काही संबंध नाही, ते त्याला सांगतात आहेत, पण आपल्याला ऐकायला मिळत आहे पाहुण्यासारखं. आपण वेळेवरती गेलो, केली आहे बासुंदी श्रीखंड, आपल्याला मिळतच. रामकृष्ण हरी. समोरचे हसतात, माहित नाही का बरं, माझा काही संबंध नाही त्याच्याशी. कैसी दैवाची थोरी नेणीजे, जैसे तानिलिया तोय सेविजे, की तेची चवी करूनी पाहिजे तव अमृत आहे. पुढे अजून एक दृष्टांत. काय भाग्याची थोरवी आहे कळत नाही, जसे तहान लागलेल्या माणसाने पाणी समजून प्यावे आणि त्याची रुची घेऊन पाहावी तर काय, ते प्रत्यक्ष अमृत आहे असे त्याच्या लक्षात आले. तैसे आम्हा तुम्हा जाहले, जे आडमुठी तत्व फावले, तव धृतराष्ट्रे म्हणितले हे न पुसो तू ते. धाडकन जमिनीवरती. तो इतक्या आनंदात होता त्या ब्रह्मरसाच्या. तसे तुम्हा आम्हाला झाले आहे, कारण हात आडवा करून मुठीत घेता येईल तेवढी साखर इत्यादी वस्तू जशी घ्यावी त्याप्रमाणे ब्रह्मतत्व अमर्यादपणाने प्राप्त झाले आहे, असे संजयाने श्रीकृष्ण अर्जुन संवादाचे व त्या निमित्ताने आपणा दोघांना अनायासे मिळणाऱ्या अमर्याद लाभाचे वर्णन करताच धृतराष्ट्र मध्येच म्हणाला, ते आम्ही तुला विचारतच नाही, मग तू का सांगतोस. आता लक्षात आलं असेल की इतक्या ओव्यांची प्रस्तावना माऊलींनी का घेतली आहे, कारण इथे संजय आणि धृतराष्ट्राला निमित्त करून आपल्याला अधिकारी सांगणं सुरू आहे. मगाशीच मी म्हणालो आपण नाही अजून त्याला इतकं, म्हणजे भलेही
आहेच तो पुत्र प्रेमाने अत्यंत आंधळा झालेला तो आहे. तो प्रसंगही तसा आहे, पण इतकं सुंदर तत्वज्ञान प्रत्यक्ष भगवंतांच्या मुखातून ऐकायला मिळत असताना तो संजयला म्हणतो, आपल्या भाषेत फालतू बडबड करू नकोस. आणि मी तुला ते विचारलेलंच नाही, तू हे मला का सांगतो? तया संजया येणे बोले, राया ते हृदय चोजवले, जे अवसरी आहे घेतले कुमाराचे या बोलण्याने त्या संजयाला धृतराष्ट्राचे अंतःकरण कसे ते कळून आले. कारण कृतार्थ होण्याची वेळ आलेली असतानाही याचे अंतःकरण मुलांविषयीच्या प्रेमाने झडपले आहे. तर काय असतं हे ऐकणं, धृतराष्ट्राला हसणं वगैरे सगळं सोपं असतं. फक्त पुन्हा शुद्ध मराठीत लेट्स पुट अवर सेल्स इन हिज शूज. कदाचित आपल्या मुलांचा असा युद्धाचा प्रसंग नसेल आहे, पण जेव्हा आपल्या, आता इथे मुलं म्हटल्यात पण कोणी असो, आपल्या आसक्ती जी आहे ती आपल्या या शाश्वत हिताच्या आड येते का, हे या निमित्ताने करायचं चिंतन आहे. पुन्हा ही कथा नाव जरी धृतराष्ट्राचं असलं तरी मी त्याच्या भूमिकेत बसू नये ही अपेक्षा आहे. त्यामुळे संजयाच्या लक्षात आलं की कृतार्थ होण्याची खरं वेळ आलेली आहे, पण याचं अंतःकरण मुलांविषयीच्या प्रेमाने झडपले आहे, चोजवले. हे जाणूनी मनी हासिला, म्हणे म्हातारा मोहे नाशिला, येरवी बोल तरी मला जाहला अवसरी ये. कुठे खूण करायची आहे? मोहे नाशिला. कारण मोह म्हटलं की पुढे नाशिला शब्द येतो. हे जाणून संजय मनात हसला आणि म्हणाला की म्हातारा मुलांच्या मोहाने अगदीच वाया गेला आहे. थोडक्यात चिडला तो, इतकं सुंदर तत्वज्ञान सुरू आहे आणि हा म्हणतो की मला हे ऐकायचं नाही. एरवी विचार करून पाहिल्यास यावेळी तर श्रीकृष्णाचे भाषण फारच चांगले होणार आहे. म्हणजे संजयाला फार उत्सुकता लागली की आता भगवंत काय सांगणार आहेत, आणि तो आनंद आपल्या शुद्ध मराठीत तो शेअर करू पाहतोय धृतराष्ट्राबरोबर. पण धृतराष्ट्राने त्याला जमिनीवरती आणलं. म्हणूया परी ते तैसे कैसेनी होईल, जात्यंधा कैसे पाहेल, तेवीची येरू रोष घेईल म्हणून बिहे. शेवटी तो राजाचा सेवक होता, परंतु ते कसे होईल, ते तसे कसे होईल, प्रश्न त्याच्या मनात आले. संजयाच्या पुढचा प्रश्न आहे, अनधिकाराला ते रुचेल कसे, जन्मांधाला उजाडेल कसे. बरं, हे उघड बोलावे तर हा तात्काळ माझ्याविषयी द्वेष धरेल, म्हणून संजय उघड बोलण्यास भ्याला. इथे म्हणून बिहे असा जो शब्द आहे ना, बिहे याचा अर्थ भ्याला. महत्वाचा शब्द काय आहे? अनधिकाराला कसे रुचेल. मला जेव्हा ज्ञानेश्वरी, दासबोध, पंचदशी, नामसाधना, ध्यानसाधना हे सगळं सोडून इतर गोष्टी जेव्हा मला रुचतात, तेव्हा मी ज्ञानेश्वरीची ती ओवी विसरलेलो असतो, अंतरंगची अधिकारी. पुन्हा ही कथा धृतराष्ट्राची नाही, ही माझी कथा आहे, हे विसरायचं नाही. त्यामुळे मी याच्यात बसू नये आणि मी संजयाच्या पंक्तीला कसं बसीन, नव्हे अर्जुनाच्या पंक्तीला मी कसा जाऊन बसू शकेन, ह्याचा सातत्याने मला चिंतन करायचं आहे. मुळात हे तपासायचं आहे माझं अंतःकरण की माझी रुची, माझी आवड कशाची आहे. समर्थ सांगतात आहे, अंतर्निष्ठ तितके तरले, अंतर्भ्रष्ट तितके बुडाले. इतकं सगळं ऐकूनही जर मी अंतर्भ्रष्टतेतच रंगत असेल अजूनही, आता इतक्या वर्षानंतर, तर अंतर्निष्ठ होणार कधी आता? आणि मग बुडाले. आणि म्हणून मला मग हे रुचत नसेल, मुद्दा आपला तो सुरू होता, मला जर हे रुचत नसेल तर हा निकष आहे खूप एक चांगला. मला जर हे आवडत नसेल, आणि आहे 18व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेलं आहे, भगवद्गीता कोणाला सांगू नको. ना तपस्काय ना भक्ताय, जो तपस्वी नाही, जो भक्त नाही, जो मला म्हणजे माझा भक्त नाही, म्हणजे मला मनुष्य समजतो असा त्याचा अर्थ. तपस्या कोण करतो? ज्याला हे रुचतं तो तपस्या करतो. त्यामुळे खूप सुंदर निकष आहे आपल्या सगळ्यांसाठी एक साधक म्हणून की मला हे रुचतं आहे का, आणि जर रुचत नसेल तर याचा अर्थ अजूनही माझे रजोगुणाचे कार्यक्रम सुरू आहेत, सत्वगुणाकडे मी अजून जायला तयारच नाही. कारण हे रुचणं हा सत्वगुणाचा परिणाम आहे. ते जितक्या जास्त प्रमाणात मला रुचेल, तितक्या जास्त प्रमाणात तेच मला हवंसं वाटेल, तितक्या प्रमाणात माझा सत्वगुणाचा
माझ्या अंतःकरणात भरपूर परिपोष आहे असं समजायला हरकत नाही. आणि हे सोडून मला फक्त शुक्रवारी संध्याकाळीच जर मला आठवण येत असेल आणि उरलेले 7ही दिवस आठवड्याचे मी जर काकांच्या भाषेत आत्तापर्यंत जसं जगत आलो तसंच जगत असेल, तर काकांनी आशीर्वाद देऊन ठेवलेला आहे सगळ्यांसाठी. या जन्मात तरी निदान काम होणार नाही, होईल पुढच्या जन्मात, पण या जन्मात नाही होऊ शकत. मी आत्तापर्यंत जसं जगलो तसंच जगणार आणि मग मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणार, नाही होऊ शकत. त्यामुळे आपल्याला अनधिकारी राहायचं नाही आहे फार काळ. पण हे उघडपणे अर्थातच संजय बोलण्यास घाबरला तो, कारण तो राजा होता. त्याला ते रुचणार नाही, तो माझ्याविषयी द्वेष धरेल अशी त्याला भीती वाटली. परी आपण चित्ती आपला निकिया परी संतोषला, जे तो संवाद फावला श्रीकृष्णार्जुनांचा, परंतु तो आपण आपल्या मनात चांगलाच संतुष्ट झाला. संजय मात्र आपल्या भाषेत खुश झाला, कारण श्रीकृष्णार्जुनांचा तो संवाद त्याला अनायासे व्यासकृपेने प्राप्त झाला होता. व्यासाने ती दृष्टी त्याला दिलेली होती असं म्हणतात. आता माहीत नाही महाभारतात असं वर्णन आहे का, पण धृतराष्ट्राला ते पहिले देणार होते. धृतराष्ट्र म्हणाला की नको, हे सगळं मी बघू शकणार नाही, विनाश माझ्या मुलांचा. म्हणून त्यांनी संजयला दिली की तू बघ आणि यांना सांग, असं एका ठिकाणी वर्णन आहे. तेणे आनंदाचेनी धालेपणे साभिप्राय अंतःकरणे, आता आदरेसी बोलणे घडेल तया. त्या आनंदाच्या तृप्तीने व श्रीकृष्णाचा अभिप्राय कळलेल्या मनाने त्या संजयाकडून आता श्रद्धापूर्वक बोलणे घडेल. तो गीते माझी षष्ठीचा प्रसंगू असे आयणीचा, जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाडू झाला. तो गीतेतील 6व्या अध्यायाचा प्रसंग मोठा चातुर्याचा आहे. जसा क्षीरसमुद्रातून अमृताचा विशेष निर्माण झाला. माऊलींना हा अध्याय हठयोग असल्यामुळे त्याला इतका आवडलेला आहे की हा दृष्टांत दिलेला आहे. तैसे गीतार्थाचे सार इथपर्यंत माऊली म्हणते, जे विवेक सिंधूचे पार नाना योग विभव भांडार उघडले का, की त्याप्रमाणे हा 6वा अध्याय गीतेच्या अर्थाचे सार आहे, की जे विचाररूपी समुद्राचे पैलतीर आहे, विवेक सिंधूचे पार, आणि अष्टांग योगाच्या ऐश्वर्याचे जणू कोठार उघडले, नाना योग विभव भांडार उघडले. कारण योगाचं खूप वर्णन या अध्यायामध्ये आलेलं आहे ना, 6व्या अध्यायामध्ये. त्यामुळे अष्टांग योगाचं ऐश्वर्याचं जणू हे कोठार जणू काही उघडलं असं माऊली म्हणते. विवेक सिंधू शब्द आला. विवेक सिंधू नावाचा ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या आधी मुकुंदराज आपल्याला माहिती आहेत, त्यांचा ग्रंथ, तो शब्द इथे आलाय, शब्दावरनं सहज आठवलं. जे आदि प्रकृतीचे विसवणे, जे शब्द ब्रह्मासी न बोलणे, जेथुनी गीतावल्लीचे ठाणे प्ररोह पावे. जे गीतार्थाचे सार म्हणजे ब्रह्म, जगाचे मूळ कारण असलेल्या प्रकृतीचे विश्रांती स्थान आहे. आदि प्रकृती विसवणे माऊली वर्णन करते. आपल्याला माहिती आहे, जेव्हा प्रलय होतो तेव्हा मायेचा हा जो विस्तार आहे तो सगळा अव्यक्त नावाच्या एका तत्वामध्ये जाऊन स्थिरावतो, जिथे बीज रूपाने सगळ्या हे जे सगळे जीव असतात, ज्यांना मुक्ती मिळालेली नसते, त्यांच्या ज्या वासना असतात त्या बीज रूपाने तिथे राहतात. त्याला अव्यक्त नावाचं तत्व म्हणतात. तिथेच मायेलाच प्रकृती किंवा प्रधान अशी नाव आहे, मायेचीच नाव आहे. म्हणून थोडक्यात असं म्हणलं की तिचं विसवणे, तिचं विश्रांती स्थान काय आहे, ते ब्रह्म नावाचं तत्व, कारण त्या तत्वाच्या अधिष्ठानावरती ते राहतं. जे आदि प्रकृतीचे विसवणे, जे शब्द ब्रह्मासी न बोलणे, जेथून गीतावल्लीचे ठाणे प्ररोह पावे, हे त्याचं विश्रांती स्थान आहे आणि जेथून गीतारूपी वेलीचे स्वरूप वाढीस लागले आहे. खरे इथे शब्द ब्रह्मासी न बोलणे याचं थोडं अजून स्पष्टीकरण हो तसं मला वाटलं, नाही आला इथे, हरकत नाही. पण गीतावल्लीचे ठाणे प्ररोह पावे म्हणजे गीतारूपी वेलीचे जे स्वरूप आहे तिथून ती आलेली आहे. थोडक्यात तो अध्याय 6वा काय करतात आहे माऊली, आपल्या भाषेत मार्केटिंग करतात 6व्या अध्यायाचं. गमतीचा भाग आपण सोडून देऊ,
पण तिथे जे श्रोते त्यांच्यासमोर आहे त्यांची चित्तवृत्ती उल्लसित व्हावी, त्यांना एक उत्सुकता लागावी, त्यांचं अंतःकरण एकाग्र व्हावं, आता जे पुढे ऐकायला मिळणार आहे त्या विषयावर बद्दल त्यांची श्रद्धा निर्माण व्हावी, त्याचं महात्म्य त्यांच्या चित्तावरती ठसावं, की हा किती जणू काही गीतार्थाचं सार असलेला अध्याय आहे, या पद्धतीने माऊली वर्णन करतात. तो अध्याय 6वा. वरी साहित्याची बरवा सांगिजेल म्हणून परिसावा चित्त देऊनी. तो हा 6वा अध्याय अति उत्कृष्ट आहे. त्यात पुन्हा रस आणि अलंकार यांचा सहभाव ज्याच्यात आहे अशा साहित्याच्या सौंदर्याने सांगितला जाणार आहे, म्हणून श्रोत्यांनी चित्त देऊन ऐकावा. मार्केटिंग म्हणून श्रोत्यांनी चित्त देऊन ऐकावा. त्यांचं मन आकृष्ट करून घेतात आहे महाराज आपल्याकडे, की मी तुम्हाला तत्वज्ञान तर सांगणार आहेच गीतेतलं, पण ते सुंदर, त्याला एक असं शुगर कोटिंग, शुद्ध मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो, एक सुंदर असं गोड औषधामध्ये असं ते घोळून मी तुम्हाला ती घुटी ज्याला म्हणतात किंवा ते औषध पाजणार आहे. कोणतं आहे ते कशाची गोडी होतं? ती साहित्य अलंकाराची. कारण म्हणून मी मगाशी म्हणालो, स्टोरी टेलिंग हा जो शब्द मी वापरला ना, कथा सांगतात आहे ती कथेसारखी सांगितली पाहिजे. नाहीतर भगवद्गीता आहे, त्याच्यावरचे भाष्य आहे, त्याच्यावरचे विवेचना आहेत, पण हे जे मध्ये मध्ये रंग भरतात आहेत महाराज, जसं संजय आणि धृतराष्ट्राला आणलं जे नसताना त्या श्लोकामध्ये, किंवा वर्णन करताना सुद्धा असं छान इथे जसं म्हटलं आहे की रस आणि अलंकार. मनाची एक भावनिक स्थिती असते किंवा भावनांचा अभ्यास करणारं शास्त्र, त्याला रस असं म्हणतात. मला ते खूप विशेष वाटलं. तेही शास्त्रात म्हटलेलं आहे, आपण समजतो, आपण म्हणजे भारतामध्ये 12वी झालं काय घेणार, आर्ट, सायन्स, कॉमर्स, म्हणजे त्या शब्दातच असं असतं की जणू काही शास्त्र फक्त सायन्सच्याच बाजूला आहे. आर्ट आणि कॉमर्स म्हणजे काही अर्थ नाही त्याच्यामध्ये, असा अर्थ नाही आहे. त्याचं सुद्धा शास्त्र आहे, फार आपल्याला त्याच्यात जायचं नाही आहे, पण साहित्यशास्त्र हा शब्द तुम्ही ऐकला असेल अनेक वेळ. आणि ते शास्त्रासारखंच त्याचं किती सुंदर विचार केलेला आहे, त्याची कशी व्यवस्थित मांडणी केलेली आहे. जसं ते आपले स्थायी भाव असतात काही आपल्या अंतःकरणामध्ये, एक उल्हास नावाचा भाव असतो, किंवा उत्साह म्हणा, किंवा शांती म्हणा, विस्मय म्हणा, असे त्याचे अनेक प्रकार आहेत. आणि हे जे सहज भाव आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात कमी अधिक प्रमाणात असतात, त्या भावाला जिवंत करणं, त्याला उठाव देणंचं काम जे करतं त्याला रस असं म्हणतात. आणि त्याच्यातून नवरसांची उत्पत्ती होते. किती अभ्यास केला बा. म्हणजे हे मी जे स्थायी भाव म्हणालो त्याचेही प्रकार आहेत, 9 रसांचे पण प्रकार आहेत, 9पेक्षा जास्त पण काही ठिकाणी मांडले. आता कुठल्या भरतशास्त्र मुनींचं तुम्ही व्याकरणाचा अभ्यास करताय, नाटकशास्त्राचा का नाट्यशास्त्राचा का दुसऱ्या कोणाच्या, म्हणजे एक मागे म्हणून पाहताना तर मला गंमत वाटते की आपल्या मनामध्ये जे भरवण्यात येतं ना, सायन्स म्हणजे शास्त्र, तसं काही नाही. त्याचं सुद्धा शास्त्रशुद्ध अभ्यास आपल्याकडे झालेला आहे. त्याला म्हणायचं रस. आणि इथे जो एक शब्द दुसरा आला आहे अलंकार, की शब्दांचा, अर्थांचा किंवा दोन्हींचं सौंदर्य वाढवणारी जी रचना असते त्याला अलंकार म्हणतात. त्याचे पुन्हा प्रकार आहेत, शब्दालंकार, अर्थालंकार वगैरे वगैरे. पण मुद्दा असा की अलंकार आहे, जसं अनुप्रास आहे, उत्प्रेक्षा आहे. हे मी सगळं का सांगतोय, तर ह्या सगळ्याचा मिलाफ, या सगळ्याचा समावेश ज्ञानेश्वरीमध्ये आहे. सांगणं भगवद्गीताच चाललेलं आहे, सांगणं तेच तत्वज्ञान आहे. पण ओव्या जेव्हा महाराज सांगतात आहेत, ओव्या जेव्हा माऊली लिहित आहेत, तेव्हा ह्या सगळ्याचा विचार करून ते बोलतात. समोर ज्याच्या हृदयाचा, अंतःकरणाचा ठाव ते घेतात. त्यात सगळ्या अलंकार, ह्या साहित्यशास्त्रातल्या या सगळ्या संकल्पनांचा पुरेपूर उपयोग करून माऊली बोलतायत. आणि त्याचं आता हे मी जे वर्णन करतोय त्याचं तुम्हाला पुढच्या काही ओव्यांमध्येच अनुभव येईल. जाऊया पुढे. पुढची प्रसिद्ध ओवी आपल्यासमोर येते आहे, म्हणजे बऱ्यापैकी लोकांना माहिती असते की माझा मराठाची बोल कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविन. माऊली म्हणते की माझा मराठाच बोल, प्राकृत लोकांची संस्कारहीन भाषा, परंतु गोडीच्या बाबतीत सहज हसत खेळत केलेल्या प्रतिज्ञेने अमृतालाही जिंकू शकेल, अशी ती रसालंकारयुक्त शब्दांची योजना करीन, ऐसे अक्षरे रसिके मिळवीन, माऊली म्हणते. माऊलींचा आत्मविश्वास तसा ओसंडून वाहतोय या ओव्यांमध्ये.
जिये, आता बघा त्याचं पुढे प्रत्यक्ष उदाहरण आपल्यासमोर येत आहे. जिये कोवळिकेचे पाडे, दिसती नादीचे रंग थोडे, नादींचे रंग थोडे, वेधे परिमळाचे बिक मोडे जयाचेनी. ज्या शब्दातील कोमलपणाच्या मानाने गायनातील निरनिराळ्या रागांचे स्वर देखील कमीच कोमल दिसतील, आणि ज्या शब्दांच्या आकर्षणाने फुलांच्या सुगंधाचे आकर्षण मोडेल. माऊलींचं वर्णन आहे ज्ञानेश्वरीतल्या शब्दांबद्दल. एक लक्षात येतं याच्यातनं हे सगळं वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर, की संतांचं अंतःकरण किती संवेदनक्षम असतं. आपले खूप गैरसमज असतात परमार्थाबद्दल. त्याच्यासाठी मला हा मुद्दाम समोर आणायचा होता, की पारमार्थिक लोक म्हणजे अत्यंत रुक्ष, गंभीर चेहऱ्याचे, म्हणजे आत्ताच दोघं चौघं यांच्या घरात गेलेले आहेत, पूज्य काकांनी केलेलं वर्णन सांगतोय. असं असण्याची अजिबात गरज नाही, कारण आनंदाकडचा प्रवास आहे तो आनंदानेच झाला पाहिजे. माझं सत घन चित घन आनंद घन हे जे माझं स्वरूप आहे, आणि त्याचा अनुभव घेण्याचा जो हा माझा प्रवास आहे परमार्थ नावाचा, तर तो असा आंबट चेहऱ्याने करायची काहीच गरज नाही. परमपूज्य काका नेहमीच सांगतात, फक्त तो आंबट चेहऱ्याने होतो कारण आसक्ती न सोडता अनधिकारी. त्यामुळे किती संवेदनक्षम, किती कोमल मन अंतःकरण संतांचं, फक्त त्यांनी तो कोमलपणा आणि ती संवेदन क्षमता योग्य दिशेने लावलेली आहे. चंद्र तिथे चंद्रिका, शंभू तिथे अंबिका, संत तिथे विवेका, असणी कीजे माऊली. दुसरी ओवी आहे, हा येणार आहे पुढे कधीतरी. ही जी सौंदर्य दृष्टी आहे बघण्याची, पण चंद्र तिथे चंद्रिका म्हटल्यावर ताबडतोब त्यांना शंभू तिथे अंबिकाच आठवते. मला तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी. कसा फरक आहे पहा. चंद्र तोच आहे, त्याचं पडलेलं टिपूर चांदणं तेच आहे, त्याचं सौंदर्याचा भोग तेही घेतात आहे, मीही घेतोय. पण मी कसा विषयात आसक्त आहे, आणि माऊलींना पुढे ताबडतोब तिथे जसं शंभू असते तिथे अंबिका असतेच असं आठवत आहे. हे मी का सांगतोय, परमपूज्य काकांच्या तुम्ही कविता बघा, त्याच्यात संवेदनक्षम मन म्हणजे काय, आणि काकाचा उल्लेख करतात प्रवचनात बऱ्याच वेळा. त्या कवितात त्याचं प्रतिबिंब पडलेलं तुम्हाला दिसेल. त्यामुळे जर आपल्या मनात कुठे गैरसमज असतील पारमार्थिक माणसाबद्दल, ते काढून टाकायला हरकत नाही. ऐका रसाळपणाची या लोभा, की श्रवणीची होती जिभा, बोले इंद्रिया लागे कळंभा एक बिका. तर काय माऊलीने वर्णन केलं, बहार येते माऊलींच्या भाषेत. ऐका श्रोते हो, शब्दातील रसाळपणाच्या लोभाने कानातच जणू जिभा निर्माण होती. रसाळ शब्दावरील हक्काविषयी इंद्रियांमध्ये परस्परात भांडण लागेल. ज्ञानेश्वर महाराज. सहजे शब्द तरी विशो श्रवणाचा, परी रसना म्हणे रस हा आमुचा, घ्राणासी भाव जाय जाय परिमळाचा, हा तोची होईल. वस्तुस्थितीने शब्द हा तर कानाचा विषय आहे, पण जिव्हा म्हणेल की हा रसविषय आमच्या मालकीचा आहे, नाकाला त्या शब्दात सुगंध असल्याची जाणीव होईल. माऊलींचे शब्द, त्यामुळे नाक देखील आपला हक्क सांगणारच आहे. पुढच्या अजून एक 2-3 ओव्या साधारण याच अर्थाच्या आहेत, पण त्या ओव्यांकडे वळण्याच्या आधी एक मुद्दा सांगतो. सगळे संत एकच भाषा कशी बोलत असतात. तुकाराम महाराजांचा एक अतिशय सुंदर अभंग आहे. तो अभंग हेच सांगतो. महाराज म्हणतात आहे की माझ्या इंद्रियासी लागले भांडण. काय सुंदर कल्पना केली. हा, एक समांतर कल्पना आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात आहे, माझ्या इंद्रियांमध्ये भांडण लागलेलं आहे. कल्पना आली असेल गाडी कुठे जाते. माझ्या इंद्रियांशी लागले भांडण, म्हणतील कान रसना धाली, करीती तळमळ हस्तपाद भाळ, नेत्रांसी दुष्काळ पडिला थोर, गुण गाय मुख ऐकती कान, आमुचे कारण तैसे नव्हे, दर्शन फिटे नेत्रांचा तो पांग, जेथे ज्याचा भाग घेतील ते, तुका म्हणे ऐसे करी नारायणा, माझी ही वासना ऐसी आहे. थोडक्यामध्ये महाराज असं म्हणतात आहे की माझ्या इंद्रियांशी लागले भांडण, म्हणतील कान रसना झाली. इंद्रिय काय म्हणतात आहे की हे जे कान आणि हे जे रसना म्हणजे ही जी जीभ आहे,
यांना काय म्हणूया, ॲडव्हान्टेज शुद्ध मराठीमध्ये. का? कारण जीभ जी आहे ती देवाचं नाव घेते आहे आणि कान त्याचे नाव ऐकून तृप्त होतात आहे, पण आम्हाला तसं काही मिळत नाही आहे असं इतर इंद्रियांचं म्हणणं आहे. आणि पुढे महाराज म्हणतात आहे की गुण गाय मुख है ना, मुखाने गुणांचं गायन करता येतं. ऐकती कान आमुचे कारण तैसे नव्हे. आणि त्याच्या आधी म्हटलंय करीती तळमळ हस्तपाद भाळ, हात पाय कपाळ हे सगळे तळमळ करतात त्याचे माझी सगळी इंद्रिय. की हे कान आणि हे मुख जीभ किती भाग्यवान आहे, हे देवाचं नाव घेऊ शकते, ते देवाचं नाव ऐकू शकतात. आमचं काय? नेत्रांशी पडलेला दुष्काळ, डोळे तेच म्हणतात आहे, दुष्काळ पडलेला आहे. आणि दर्शन फिटे नेत्रांचा तो पांग, म्हणून तुकाराम महाराज असं म्हणतात आहे की भगवंता नारायणा तुम्हाला दर्शन दे, म्हणजे माझ्या डोळ्यांची सुद्धा भूक भागेल आणि तुझे जे इतर अवयव आहेत त्या त्या अवयवांचा ते माझे अवयव भोग घेतील. कपाळ असेल तर तुझ्या पायावरती डोकं ठेवेल. काय सुंदर कल्पना आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, अगदी याच अर्थाचा हा अभंग आहे. सांगण्याचा माझा उद्देश फक्त एवढाच होता की विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. तुकाराम महाराजांचा अजून एक अभंग आहे की ज्यांचा विषयच नारायण झालेला आहे त्यांची अवस्था काय असते पहा. किती सुंदर. आता साध्या भाषा म्हणल्याला कवी कल्पना म्हणूया, ते करू शकतात, पण त्यांच्या कल्पना किती सुंदर असतात की जणू काही माझ्या इंद्रियांमध्ये भांडण लागलेलं आहे. का? कारण मुखाने मी देवाचं नाव घेऊ शकतोय, कानाने ऐकू शकतोय, पण इतर इंद्रियांना काही सुख मिळतच नाही त्या देवाचं काही. आणि मला अजून दर्शन नाही होत आहे देवाचं, त्यामुळे डोळ्यांना सुख मिळत नाही. अशाच पद्धतीचं वर्णन आता पुढे आपल्या काही ओव्यांमध्ये येणार आहे. पण आज आपण आपलं वाचन थोडं आधी थांबवतो आहे. काही अपरिहार्य कारणामुळे आपण 10 मिनिटात आपलं वाचन जरा लवकर संपवतो आहोत. आणि आज आपण इथेच आपल्या वाचनाला विराम देतो आहोत. मला कल्पना आहे इतकं सुंदर वर्णनाला सुरुवात झाली असताना थोडासा विरस झाला असेल, पण विरस झाला असेल हे चांगलं लक्षण आहे, कारण मगाशी बोलल्याप्रमाणे हे सत्वगुणाचं लक्षण आहे. ही कथा जर आपल्याला गोड वाटत असेल, ही जर कथा आपल्याला आवडत असेल, तर याचा अर्थ पुरेशा प्रमाणामध्ये माझ्या अंतःकरणातला सत्वगुण जागा आहे, असा त्याचा एक छान अर्थ करूया आणि इथे वाणीला विराम देऊया. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय.